काय केलं हे परमेश्वरा? एक तर विहिरीत पाणी नाही, लाईटीची अशी बोंब, कसं तरी जनावराचं धान आणलं, ते बी तो धडधडा झाला आणि सगळं झोपवलं. आता काय करायचं परमेश्वरा? बँकेचं कर्ज आणि आता तू अशी संकट आणली तर मरण्याशिवाय आमचा काय पर्याय सांग बरं तूच. आता करायचं तर काय आम्ही सांगतो परमेश्वरा. पतलन गंजी दोन्ही उडून गेले. काय? आता मी जातो, माझं पण घरचं पतलं गंज सगळं उडून गेले. बर बर जातो मी. परमेश्वरा घरची वाट बघत असेल, चल घरी. अरे जायचं बघ की किती नुकसान झालं बघ की सगळं. अरे पत्रही उडून गेल्या, घरी चल. उडून की गुरांना कडवळ केलं त्याला का तेच असं नुकसान. चल आता. आणि सगळे देवाच्या हातात आहे बाबा, चल. अरे परमेश्वरा काय वेळ आणली. आता परमेश्वरा काय करायचं सांग आता. काय ना, देवाच्या हातात आहे बाबा. अरे मी त्या हे 300 कडबा आला राहणार फक्त माझ्या. 300 कडबा सगळं कराय 9,000 रुपये गेलं रे माझं. आता काय मग, देवाच्या हातात आहे सगळं. आपल्या हाय हातात सगळं काय? देवाच्या हातात. पण 9,000 नांगरट घेत 2 लाख बहिणीच्या लग्नात 2 लाख रुपये कर्ज झालं या. आता आपण काय करू शकतो बाबा? ते बी फेडणं झालं नाही काय. आता की कस तरी गुराढोरांचं दुधाचं थोडं 2 रुपये होत्यात तर निसर्ग असा कोपतो या. कडवळ केलं सगळं झोपलं रे, ते सगळं झोपलं काय. आणि आता कडबा काळा झाला तर माझी जनावर तर कशी खाणार सांग की. आता तितके आता आपल्या कसा परमेश्वर इतका निर्दय होतोय काय सांगू. आता सांग तू तरी आता देवाचं तर अवघड काय आहे. करायचं सांग बरं आता शेतकऱ्यांनी. आम्हाला रडू नको. दादा रडू नको. दादा रडू नको. आता रडाव नाही तर काय करायचं सांग की. आता आता नुकसान झालं तर आता कसं रडायचं? शेतकऱ्याने करायचं ते सांग की. तुझं कसं होऊ नका, ते आत्महत्या आहे तसं काय करू नको. अरे आत्महत्या करत असतोय मी. असे हजारो संकट येऊन दे पट्टे घेणार मी. आत्महत्या करणार नाही आणि कुणा आत्महत्या करून देणार नाही. आजचा दिवस उद्या जात्या हिमतीने हारणार नाही. आपण लढायचं. आधी माणसं जास्त मेलेत आपल्या गावाला. मला माहिती तर लय शेतकरी आत्महत्याने गेल्यात. पण इथनं पुढे एक बी शेतकरी आपल्यातलं असं जाऊन द्यायचं नाही. कुंदी लुस्कान उठायचं, लढायचं, लढायचं खिंड लढवायचं, आपण एकमेकाची मदत करायची. पण कुणा तसं करून द्यायचं नाही. करून द्यायचं नाही. दुसऱ्याला बी शिकवायचं, आपण बी करायचं. नाही विचार नाही, तसं नाही विचार करणार. चल आता एवढं पेंड गोळा करतो मी. तू जा, तुझी आई वाट बघत असेल. बरं मी जातो. हा, जा. रड नको बघ. नाही रडत.